भाजप मुंबई महानगरपालिका आता जिंकू शकत नाही। भाजप 100% हारणार। पण भाजप सोबत एकनाथ शिंदे राहणार का? एकनाथ शिंदेंना भाजप सोडून देणार, बघा धोका देणार, लिहून ठेवा। अजित पवार सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खास करून मुंबईत सुद्धा कुजबूज सुरू आहे, त्यांची विरोध होईल। याचा अर्थ भाजप एकाकी पडणार। दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत ग्रहकल सुरू होईल। तुम्हाला आठवत असेल केंद्रीय मंत्र्यांचे एक पथक आलं होतं जे भाजपवर श्रेष्ठ नेतृत्व म्हणून राज्यावर अमित शाह साहेब असतील किंवा त्यांचे इतर नेते असतील, महाराष्ट्रातल्या भाजपच्या 10 आमदारांनी सरकारप्रती आणि एकंदरीत अर्थमंत्री असतील किंवा इतर नेत्यांबद्दल जे भाजप सोबत आहेत, दोन प्रमुख पक्ष यांच्या तक्रारी केलेल्या आहेत। हे देवाभाऊंच्या सुद्धा विरोधात हे आमदार गेलेले आहेत। याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ती चर्चा नाहीये किंवा तो विरोध सुद्धा नाहीये। पण तो विरोध काय आहे तर आमदारांची होत असलेली घुसमट, त्यांना मिळत नसलेला पुरेसा निधी आणि सगळ्यात महत्वाचं भाजपला भाजपची मोठी रेष ओढायची। तळमळ होती ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळेस आपला देवाभाऊ 105 आमदाराचा नेता सुद्धा मुख्यमंत्री झाला नाही। 40 आमदाराच्या नेत्याला मुख्यमंत्री केलं गेलं होतं त्यावेळेस, तुम्हाला आठवत असेल तर। आता तेच भाजपवाले 137 पर्यंत इतकं भयानक बहुमत मिळालंय, प्रचंड कुरघोड्या सुरू आहेत। आणि या कुरघोड्यांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये 100% हिंदी भाषिकांवर भाजप तरलेली आहे। मराठी माणसं सुद्धा त्यांच्या मागे भरकटलेली आहेतच। पण जी दोन ठाकरेंची जादू स्थानिक स्वराज्य संस्थेला मुंबईसह महाराष्ट्रामध्ये चालेल असं वाटतं, किती चमत्कार घडेल मतदार ठरवतील, मराठी माणसं ठरवतील। पण याच ठाकरे बंधूंमुळे भाजपला आता एकनाथ शिंदेचा फारसा उपयोग होईल असं वाटत नाही। आणि ते भाजपवाले कदाचित शिंदेंना धोका देऊ शकतात। अजित पवारांनी धोक्याची घंटा ओळखली असावी असं माझं प्रामाणिक मत आहे। त्याचं कारण सुद्धा तसंच आहे। त्याची 2 कारण आहेत। एकतर राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार गटाची बऱ्याच नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्वतःची ताकद दाखवायची, भाजपला सोबत नकोय। कारण गाव गाड्यामध्ये शहरात असेल किंवा ग्रामीण असेल, महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल, राष्ट्रवादीचा असा समज आहे की आपली ताकद जास्त आहे। एकनाथ शिंदेचे तसे कार्यकर्ते नाहीत जे स्वार्थी लोक आहेत सत्तेसाठी आणि पैशासाठी, ते फक्त धडाधड प्रवेश करतात, पण त्यांची ताकद कमी नाही। पण भाजपला कुणाचीच गरज आता तरी वाटत नाही। अपक्ष आमदार जर अजून त्यांच्या जवळचे जर काउंट केले तर स्पष्ट बहुमताकडे 142 ते सहज। परंतु देवाभाऊ तसं करणार नाही। सोबत आहोत, सोबतच राहू असा त्यांचा जो संदेश आहे, असं त्यांच्या ज्या मनातल्या भावना आहेत, हे तितक्याच निर्विवाद सत्य आहे। आणि याच प्रमुख विषयावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे। सर्वांचं या चर्चेमध्ये मी संतोष शिंदे हार्दिक स्वागत करतो। विषय एकनाथ शिंदेंना भाजप दूर लोटणार का? एकनाथ शिंदेंना धोका देणार का? भाजपचा स्वार्थ साधला गेला आहे का? भाजप एकला चरोची भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थेत घेऊ शकते का? अजित पवार भाजप विरहित म्हणजे महायुती त्यांची जी आहे ही तुटणार आणि अजित पवार स्वतंत्र लढणार का? आणि सगळ्यात महत्वाचं, एकनाथ शिंदे भाजप शिवाय निवडणुकाच लढू शकत नाही, या मुद्द्यावर मी ठाम आहे। आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची, म्हणून हा विषय शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि सगळ्यात महत्वाचं नोटिफिकेशन ऑल ठेवा। टाकलेली व्हिडिओ, आपण केलेली चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचली गेली पाहिजे।
आणि एवढीच विनंती आहे, पाठीशी राहा. विषय आवडला तर जरा लाईक, कमेंट किंवा शेअर करत राहा, कारण इतरांशी सुद्धा आपलं संभाषण झालं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या. ज्या एकनाथ शिंदेचा चेहरा वापरून विधानसभा जिंकल्या भाजपने, एकनाथ शिंदेच्या मनात ती सल आहे. ते 2.5 वर्ष, अजून पहिले जर 2.5 वर्ष मला मुख्यमंत्री पद दिलं असतं तर शिंदे साहेब 3दा रुसून करे गावात सातारा जिल्ह्यात गेले नसते. शिंदेच्या मनात ती अस्वस्थता आहे, पण केंद्राचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळं त्यांना, भाजपच्या नेत्यांना किंवा भाजपच्या मुख्यमंत्र्यांना त्यांना दुखवायचं नाही. परंतु त्यांच्या मनात ते नाहीये, कारण शेवटी ते संघर्षातून वर आलेला माणूस आणि लोकांचा येणारा ओघ त्यांना सगळ्यांना संधी द्यायची असते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हितासाठी, निवडणुकीसाठी किंवा कार्यकर्ता म्हणून त्यांना माणसं पाहिजेत. पण त्या शिंदेचा उपयोग ठाकरे विभक्त असते आणि राज ठाकरे भाजप सोबत आले असते तर नक्कीच झाला असता. राज ठाकरेंना अंजरून गोंजारून एकनाथ शिंदे एकदा, मुख्यमंत्री एकदा, फडणवीस हे भेटत असायचे, इतर लोकांना पाठवायचे, संबंध ठेवायचे, कारण मुंबईत ह्या माणसाची गरज लागेल बाबा. बाळासाहेब ठाकरे नाहीत, पण त्यांच्या नुसत्याच नावाने शिंदे साहेबांच्या पक्षाचं काम सुरू आहे. पण कदाचित राज ठाकरे सोबत आले तर बाळासाहेब ठाकरेंच्याच घरातला माणूस माझ्यासोबत आहे दाखवून मुंबई जिंकण्यासाठी त्यांना प्रयत्न करायचे होते. उद्धव ठाकरेंनी बरोबर कशी राजकीय म्हणजे गुगली टाकली, गेम खेळली आणि 2 पक्के वैरी असलेले भाऊ आता सख्खे भाऊ म्हणून झाले आणि भाजपला जबरदस्त झटका बसला. भाजप आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणुका होतील, भाजपमध्ये आत्मविश्वास राहिलेला नाही किंवा त्यांना जास्त काम करावं लागेल. त्याचं कारण सुद्धा असंच आहे, त्यांना महानगरपालिका मुंबईची जिंकायची, इतर महानगरपालिका जिंकायच्या. पण कदाचित ठाकरे बंधू ते गोष्ट होऊ देणार नाही, हिसकावून घेतील भाजपच्या हातातून. तिथं ना एकनाथ शिंदेचा करिश्मा चालणार आहे ना अजित पवारांचा. शरद पवार असताना सुद्धा मुंबईमध्ये राष्ट्रवादीची तशी ताकद नाहीये मुंबईत. शरद पवार त्याच राष्ट्रवादीतून उभी करून अजित पवार बाहेर पडले. अजित पवारांनी ज्या पद्धतीने धोका दिला शरद पवारांना, आणि जसं शिवसेनेचं झालं विभागणी तशीच राष्ट्रवादी झाली. आता हे लोक किती त्यांचं कर्तृत्व सिद्ध करतील. एक लाट होती, लाट असते, परंतु मराठी या विषयावर, भाषेच्या या मुद्द्यावर ज्या पद्धतीनं 2 ठाकरे बंधू आणि इतर विरोधी पक्ष त्यांच्या त्या सभेला होते, झेंडा आणि सगळं बाजूला ठेवून, भाजप त्याच्यामुळे दुःखी झाली, हादरली आणि आता त्यांना ती सभा राजकीय वाटायला लागली आणि त्याला वेगळ्या वेगळ्या उपमा द्याव्या लागल्या. त्याचं कारणच असं आहे, अस्वस्थ देवाभाऊ, अस्वस्थ भाजप आणि डळमळीत झालेले भाजपचे कार्यकर्ते सगळे परेशान आहेत. जर दिल्लीकरांनी आदेश देऊन सुद्धा मुंबई महापालिका सत्ताधाऱ्यांना, खास करून भाजपला जर जिंकता नाही आली तर हे फार मोठं अपयश असेल आणि त्याची किंमत सुद्धा भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना भोगावी लागेल, कारण केंद्रातले नेते त्यांना काही सुट्टी नाही देणार. ही अशी सगळी परिस्थिती आहे. म्हणून सगळे घाबरून गेलेले आहेत. म्हणून ठाकरेंचा विजय होतो, एकनाथ शिंदेचा घात होतो, अर्थात त्यांना धोका दिला जातो का अजित पवारांना बाजूला काढलं जातं, हे सगळं भाजपच्या आमदारांनी ठरवलंय. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये कळेल काय होईल. मला असं वाटतं काहीतरी नवीन घडणार आहे. सत्ताधाऱ्यांचं मुंबईमध्ये काम नाही हेही तितकंच महत्वाचं आहे. बांधवांनो, तुमच्या मनात काय, तुम्हाला काय वाटतं? भाजप यशस्वी होईल का शिंदे साहेबांना डावलं जाईल का अजित पवार किंवा यांची महायुतीच काही खरं नाही का इकडं 2 ठाकरे एकत्र मिळून स्वतंत्रच लढतील? महाविकास आघाडीचं काय होईल? तुमच्या मनात काय आहे हे नक्की मला कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र, जय शिवराय.